सुप्रभात. जय श्रीराम. आज रामनवमी 26 मार्च 2026. आपण सर्व भारतीय महाभाग्यवान आहोत की या आपल्या भारतभूमीमध्ये प्रत्यक्ष परमात्मा परब्रह्मानं सगुण श्री रामरूपातून जन्म घेतला आणि आदर्श तत्व आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष उतरवून संपूर्ण भारतभूमी आसेतू हिमाचल, हिमालयापासून ते श्रीलंकेपर्यंत त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झाली आणि रामायणातील सर्व प्रसंगांनी आपल्याला एक चैतन्य निर्माण झालं. तत्वांची बैठक प्रत्यक्ष आचरणातून कशी करता येते हे दाखवून दिलं. एकवचनी, एक वाणी, एक पत्नीव्रतातून आपलं चारित्र्य, आपल्या कार्यातील श्रेष्ठत्व सिद्ध केलं. दुष्टांचं निर्दालन करून सज्जनांचं रक्षण केलं. अयोध्या, चित्रकूटपासून ते रामेश्वर आणि त्यानंतरचा भाग याद्वारा रावणाला अंत करून परत अयोध्येला आले. प्रभू श्री राम दशरथ पुत्र, कौशल्या माता, त्याचबरोबर श्री लक्ष्मण, श्री शत्रुघ्न ही सुमित्रेचे बाळ आणि भरत कैकईचं, या चारी भावांचं प्रेम अपरंपार होतं. आईवडिलांची आज्ञापालन करणं, सद्गुरू श्री वशिष्ठ ऋषी यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार एक सुंदर व्यक्तिमत्व या भारतीय संस्कृतीच्या वेद उपनिषदातून, आध्यात्मिक साहित्यातून, त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये प्रजेचं रक्षण करण्यासाठी एक आदर्श राजा असावा लागतो. त्याने अयोध्याचं आणि संपूर्ण भारतवर्षाला जोडण्याचं काम या प्रभू रामचंद्रांच्या या कार्यातून, जीवनव्यवहारातून, कर्तृत्वातून सिद्ध झालं. म्हणून आपण सर्व भाग्यवान आहोत. आज प्रभू रामचंद्राचा जन्मदिवस आपण सर्व विश्वामध्ये साजरा करत आहोत. या तत्वानंच विश्वामध्ये शांती लाभणार आहे. म्हणून आपण सर्व भारतीय हिंदू संस्कृती आत्मसात करूया आणि त्याचं रक्षण करूया. तशी सद्बुद्धी आपल्याला प्रभू रामचंद्रांच्या कृपेनं प्राप्त हो अशी मनोभावे प्रार्थना. नमस्कार.